भोपाळमधील बजरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अशी घटना घडली जी ऐकून कोणाच्याही अंगावर शहारे येतील। सचिन राजपूत आणि रितिका सेन हे दोघं जवळपास 3.5 वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात गुंतले होते। दोघांचं नातं इतकं जवळचं झालं होतं की त्यांनी लग्न न करता लिव्ह-इनमध्ये एकत्र राहण्याचा निर्णय घेतला। विदिशा जिल्ह्यातल्या सिरोज गावचे रहिवासी असलेले हे दोघं गेल्या 10 महिन्यांपासून भोपाळच्या बजरिया भागात राहत होते। सर्व काही सुरळीत सुरू असताना 28 ते 29 जूनच्या मध्यरात्री त्या दिवशी नेहमीप्रमाणे दोघं घरीच होते, पण दारूच्या नशेत सचिनचं भान सुटलं आणि त्यांच्यात जोरात वाद झाला। काय कारण होतं हे अजून स्पष्ट झालेलं नाही, पण त्या वादानं इतकं टोक गाठलं की सचिनने रागाच्या भरात रितिकाचा गळा दाबून तिचा जीव घेतला। पण त्याने एवढ्यावरच थांबलेलं नाही। रितिकाचा मृतदेह त्याने चादरीत गुंडाळला आणि खोलीच्या एका कोपऱ्यात लपवून ठेवला। पण सगळ्यात भीतीदायक गोष्ट म्हणजे तो 2 दिवस तिच्या मृतदेहाशेजारीच राहत होता। तिथेच झोपत होता, तिथेच जेवत होता। घरात मृतदेहाचा वास पसरू लागला होता, पण तो मद्यधुंद अवस्थेत काहीच करत नव्हता। शेवटी 3ऱ्या दिवशी जेव्हा तो थोडा भानावर आला, तेव्हा त्याने एका मित्राला फोन लावला। माझ्याकडून मोठी चूक झाली इतकंच बोलून तो गप्प झाला। सचिनच्या या बोलण्यावर संशय आल्यावर मित्राने विचारपूस केली आणि जे ऐकलं ते ऐकून त्याचा थरकाप उडाला। सचिनने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली होती आणि ती ऐकून मित्राने थेट पोलिसांशी संपर्क साधला। पोलीस घटनास्थळी पोहोचले, घराचं दार उघडलं आणि आत शिरताच त्यांना एक भयानक दृश्य पाहायला मिळालं। रितिकाचा मृतदेह चादरीत गुंडाळलेला होता, शरीर सडायला लागलेलं होतं आणि घरभर एक विचित्र दुर्गंधी पसरलेली होती। पोलिसांनी तात्काळ मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला। सचिन राजपूतला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बजरिया पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी शिल्पा कौरव यांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन आणि रितिका यांचं नातं सुमारे 3-3.5 वर्षांपासून सुरू होतं। मात्र एक क्षणाचा राग, एक चुकीचा निर्णय आणि एका क्षणात सगळं संपलं। पोलिसांचा तपास सुरू आहे, मात्र हा प्रश्न अजूनही सतावत राहतो, दोघांमध्ये खरंच प्रेम होतं का?